कुपवाड शहर व परिसर संघर्ष समिती कुपवाड, सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका वाढीव घरपट्टी विरोधात आमरण उपोषण. विकास ड वर्गाचा पण घरपट्टी अ वर्गाची का, असा महापालिकेला आंदोलकांचा सवाल. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने वाढीव घरपट्टी लागू केल्याच्या निषेधार्थ कुपवाड शहरात बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व आशुतोष दादा धोत्रे, दाऊद मुजावर, गोरख वनकडे आणि वस्ताद तानाजी गडदे यांनी केले. आंदोलकांनी सांगितले की महापालिका क्षेत्रात नागरिकांना आजही मूलभूत सुविधा मिळत नाहीत. पिण्यासाठी अशुद्ध व दूषित पाणी पुरवठा होत आहे. अनेक भागात रस्ते नाहीत, स्वच्छतेचा अभाव आहे आणि बहुतांश गल्लीबोळ विकास कामांच्या नावाखाली उकरून ठेवण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना कोणत्याही दर्जाच्या सुविधा न देता वाढीव घरपट्टी आकारणे अन्यायकारक असल्याचा आरोप त्यांनी केला. महापालिकेचा विकास ड वर्गाचा आणि घरपट्टी मात्र अ वर्गाप्रमाणे आकारली जाते. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे, मात्र सर्वसामान्यांचे उत्पन्न, पगार आणि रोजगार वाढलेले नाहीत. MIDCमध्ये काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांवर या वाढीव घरपट्टीचा मोठा आर्थिक बोजा पडणार आहे, असे आंदोलकांनी नमूद केले. या आंदोलनाला शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला. यामध्ये माजी नगरसेवक अशोक रासकर, नागरिक जागृती मंचचे सतीश दादा साखळकर, माजी नगरसेवक शेठजी मोहिते, महेश दादा कदम, नगरसेवक प्रशांत पाटील, विष्णू माने, ऋषिकेश सूर्यवंशी, संजय बजाज, शेखर माने, सिद्धराम दादा दळवाई, रमेश जाधव, देशभूषण कर्नाळे, कुलभूषण कर्नाळे, दिनकर आबा लोकरे, शिवसेनेचे बजरंग भाऊ पाटील, सूरज कासलीकर तसेच जय हिंद सेनेचे प्रमुख चंदनदादा चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आंदोलकांनी वाढीव घरपट्टीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि त्यानंतरच कोणत्याही प्रकारची करवाढ करण्याचा विचार करावा, अशी मागणी केली आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. महानगरपालिका संदर्भात घरपट्टी विषय हा आमरण उपोषण आहे. आजपर्यंत जी घरपट्टी आकारली गेली त्यांनी त्या वस्तूची किंमत करून त्याच्यावर घरपट्टी आकारलेली आहे. त्या वस्तूची किंमत जर आजपर्यंत घरपट्टी जर आकारत असेल तर ती प्रॉपर्टी आम्हाला विकावी लागेल महापालिकेला आणि त्यांनी आम्हाला कुठतरी बाहेर व्यवस्था करावी लागेल, अशी घरपट्टी आकारलेली आहे त्यांनी. आणि जी काय महसूलमध्ये म्हणजे शेतीचा उतार आहे त्याला गोट्याला तरी 55,000 घरपट्टी असे आम्हाला दिला आलेले आहे. तर त्याच्यावर महापालिकेने विचार करावा. आम्ही वारंवार मोर्चा काढला, त्याची काय अजून दखल घेतलेली नाही. बापूर असतील आणि नगरसेवक असतील त्यांना त्याचं निवेदन आम्ही दिलेलं आहे. त्याच्यावर काय त्याची अजून जुळणी झाली नाही तर त्याचं जुळणी करून आम्हाला काय ते निकाल त्यांनी द्यावा. पास केले. महापालिकेच्या अन्यायकारक घरपट्टी विरोधात आज दिनांक 22 जुलैपासून कुपवाड शहर परिसर व संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी आमरण उपोषणास बसलेलो आहोत. या घरपट्टी वाढी विरोधात अन्याय भांडवली मूल्यावरती आधारित जी केलेली आहे घरपट्टी, ते सांगली मिरज कुपवाड महापालिकेत असणाऱ्या रहिवाशांना न परवडणारे आहे आणि त्यात भांडवली मूल्य नाही तर 2-3 प्रकारचे कर लावलेले आहेत. पाणीपट्टी आम्ही भरत असताना पण पाणी कर त्यामध्ये येतो. शिक्षण करायचे 2 भाग त्यामध्ये केलेले आहेत. अशा वेगवेगळ्या कारणानुसार आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो. कारण जो अन्यायकारक असणारा घरपट्टीचा विषय आहे ह्याच्या आधी पण आम्ही आयुक्त साहेबांना पत्र दिलेलं होतं. त्याच्यावरती त्यांचा कोणताही खुलासा या ठिकाणी आम्हाला आलेला नाही आणि त्यांनी कोणतंही काम या ठिकाणी त्या घरपट्टीविषयी बाजू मांडलेली नाही. म्हणून आम्हाला नाविलाज असतं सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या विरोधात आम्हाला या ठिकाणी आज आमरण उपोषणासाठी बसावं लागलेलं आहे. मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेने शिवसेना झोपडपट्टी संघ पश्चिम महाराष्ट्राचा प्रमुख आहे. या ठिकाणी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेने जी घरपट्टी वाढवण्यात आलेली आहे याचा पहिल्यांदा मी शिवसेना पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करतो की या ठिकाणी महापालिका क्षेत्रामध्ये गोरगरीब लोक राहतात, झोपडपट्टीवासी लोक राहतात, बुद्धिवाडीचे नागरिक राहतात. न परवडणारी ही घरपट्टी प्रशासनानं लादलेली आहे. प्रशासनाने कोणत्याही नागरिकांना विश्वासात न घेता
कुणाचंही म्हणणं ऐकून न घेता जी प्रचंड आणलेली घरपट्टी आहे ही त्वरित रद्द झालेली पाहिजे, अशा पद्धतीची आमची मागणी आहे. मी या ठिकाणी महापालिका प्रशासनाला एक जाहीर करतो की आपण घरपट्टी वाढ करत असताना भाडे मूल्यावर जी घरपट्टी लावलेली आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. इतर महापालिका, आमची महापालिका जी आहे सांगली मिरज कुपवाड महापालिका ही ड वर्गात महापालिका आहे. ड वर्गात महापालिका असताना अ वर्गाची या ठिकाणी घरपट्टी लादलेली आहे. त्यामुळे पूर्णतः चुकीचं आहे. येत्या काही दिवसात आता काल महापौरांनी सुद्धा या ठिकाणी घरपट्टीच्या संदर्भात मौन बाळगून एक समिती स्थापन करतो अशा पद्धतीचं आश्वासन दिलं आहे. मी म्हणतो की महापौर साहेब असो किंवा आमचे कुपवाडचे गजानन मगदूम उपमहापौर आहे, या सर्व महापालिका क्षेत्रातल्या सर्वच जे नगरसेवक आहेत, 78 निवडून आलेले फक्त 88 नगरसेवकांनी असं ठरवून या ठिकाणी घरपट्टीची वाढ पूर्णपणे रद्द केली पाहिजे अशा पद्धतीचं त्यांनी घोषणा करावी. मी या ठिकाणी शिवसेना झोपडपट्टी महासंघाचा एक पश्चिम महाराष्ट्राचा प्रमुख म्हणून स्वाभिमानी गुंजेवाडी संघर्ष समितीचा महाराष्ट्राचे आणि झोपडपट्टी संघर्ष समितीचा महाराष्ट्राच्या वतीनं मी या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देत आहे. या पुढल्या काळात जे आंदोलकांनी जी दिशा ठरवेल त्या दिशाबरोबर आम्ही आहे. आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे वासिंद जे वाढीव घरपट्टीच्या बिलं दिलं आहे, पैसे दिले आहे, त्याच्या विरोधात कुपवाड शहर समितीच्या वतीनं आणि समितीनं आमचे कार्याध्यक्ष अतुल जोशी, उपाध्यक्ष गौरव बनकडे, सचिव राऊत मुजावर यांनी अमरण उपोषण आजपासून चालू केलं आहे. महापालिकेमध्ये मनमानीप्रमाणे भांडवली मूल्यावर आधारित जे घरपट्टी नोंद करलेली आहे ते पूर्णपणे आवाजून पूर्ण जवळजवळ 2 ते 4 पट पटीनं ही घरपट्टी वाढ झालेली आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेची जनता पूर्ण आर्थिक बोजानं कोलमडलेली आहे आणि अशातच त्या घरपट्टी वाढीचा फटका त्या नागरिकांना बरोबर असणार आहे. तर या संघर्ष समितीच्या वतीनं आमची मागणी आहे की जी भांडवली पद्धतीनं आकारणी केली आहे ती पूर्णपणे साफ चुकीची आहे. यामध्ये अनेक कृत्ये आणि मनमानी पद्धतीनं त्याचा विचार न करता नोटीस देऊन लागलीच बेलाच वाटप केलं आहे. ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादांनी सांगितले की समिती स्थापन करणार, समिती स्थापन व्हायच्या आधीच त्यांचे निर्णय व्हायच्या आधीच आपण बिलं वाटप कसं काय करता, म्हणजे महापालिकेवर ज्या जनतेनं निवडून केलेले प्रतिनिधी आहेत त्याचं वचन नाही का आता त्यांनी जनतेसाठी काय लढणार नाहीत का, काय या जनतेवर करवाढ करून त्यांना परत त्या नुकसानीच्या काही तोटायचं आहे का. या संघर्ष समितीच्या वतीनं कोणत्याही परिस्थितीमध्ये कर वाढ रचलं पाहिजे. या भांडवली मूल्यावर आधारित अनेक कृती आहेत. सामान्य कर 1% लावला आहे, कमी करता येत नाही. स्वच्छता कर, उपभोक्ता कर लावला आहे. इतर महापालिकेमध्ये उपभोक्ता कर अजून लावलेला नाही. चांगलं गडबड काय आहे. शिक्षण उपसमिती कर, शिक्षण कर डबल झालं आहे. वृक्षतोड अशा अनेक पद्धतीनं जे काही कर वाढ केलेली आहे त्यामुळे डबल ट्रिपल असे घरपट्टी वाढ झाल्या. ते कर कमी करता येतात. महापालिकेची दर सुधार समिती आहे. दर सुधार समितीच्या माध्यमातून नक्कीच त्याला दिलासा मिळू शकतो आहे. तर आमच्या संघर्ष समितीचं पूर्णपणे मत आहे दिलेली आवाजाने ही घरपट्टी पूर्णपणे रद्द केली पाहिजे. महापालिकेमध्ये प्रशासनावर लोकप्रतिनिधीने वचन केले पाहिजे, जनतेच्या बाजून राहिलं पाहिजे. 2-3 महासभाला लोकांची अपेक्षा होती त्याच्या महासभेत काहीतरी विषय निघून हे नगरसेवक काय तर आपली भूमिका मांडतील, लोकांना काहीतरी दिलासा मिळेल. मात्र कुणीही बोलायला दिसत नाही. फक्त आश्वासनावर आमची समिती स्थापन झाल्या, समितीचं अजून नावच निघलेलं नाही आणि समितीचं काम पण अजून चालू आहे. तर अशा पद्धतीत आम्ही अन्याय सहन करणार नाही. आज कुपवाड, सांगली आणि मिरजेची जनता कधीही असं सहन करणार नाही. जोपर्यंत इतर वाढ कमी होत नाही तोपर्यंत संघर्ष समितीचे पूर्णपणे आमरण उपोषण चालूच राहणार. नक्कीच या संघर्ष समितीच्या वतीनं लढा हा मोठ्या प्रमाणात असणार आहे. जनतेनं त्याला साथ द्यावी. इतर पक्षांचं बाजूला मत ठेवून
सर्व पक्षाने या समितीला साथ देऊन सहकार्य करावं